ICC चषकासाठी तब्बल 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलंय. साहेबांचं खरं तर आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार मानूयात. आणि इथून मात्र मॅचला सुरुवात केली जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. दोन्ही टीमला खरं तर देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खरं तर मॅच ऑन केली जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती मोतीराम भोईर आणि नॉन स्ट्राइक एंड वरती विक्की जाधव. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्ले पिवनचा षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रेम कातारा. याचा पहिला बॉल खरं तर आपण पाहतोय. ऑनसाईडच्या रिजन मध्ये तब्बल 2 धावा कंप्लीट करण्यामागे यशस्वी ठरतोय फलंदाज मोतीराम भोईर. 2 धाब्याने खरं तर इथून सुरुवात केली जाते. आपल्या टीमचं अकाउंट आणि स्वतःचं अकाउंट ओपन होताना मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पहा अचूक टप्पा अचूक लाईन आणि इथून मात्र खरं तर डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि एका बाजूला खरं तर मंगेश 11 वाकलन संघ. मिडॉन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना फिल्डर आहे. डायरेक्टचा प्रयत्न डेफिनेटली NK यांचा खरं तर हा हिट आपण पाहतोय आणि सक्सेसफुल ठरलाय. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करणाऱ्या टीमला मोतीराम भोईर इट्स बॅक टू द डगआउट. पहिला धक्का खरं तर मंगेश वाकलन टीमला आपण पाहतोय. मोतीराम मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 डाउनिंगच्या स्वरूपात मयूर भोईर खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात प्रेम कातराची खरं तर आपल्याला पाहायला मिळते. पहा स्ट्राइक एंड वरती सलामीचा फलंदाज विकी जाधव. यावेळेस दिलाय तडाका ठोकलाय सीमा पार आलाय. या मॅच मधील पहिला दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. आणि नेवाली टीमचे सपोर्टर आपण पाहतोय आमचे श्लोक मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेस पहा अगदी प्रयत्न केलाय. हवेमध्ये बॉल आहे परंतु जजमेंट चुकलंय. झेल ड्रॉप झालाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा पार आणखी एक स्ट्रोक चौकार. संधी होती खरं तर झेलची परंतु संधी मात्र गमावली. आता कितपत बरसेल आता या झेलीची खरं तर किती तुम्हाला किंमत मोजावी लागेल हे पाहिलं जाईल. पहा ज्याच्या बॅट मधून अगदी षटकार आला होता आणि त्याची झेल खरं तर तुम्ही इथे मिस केली. ऑफ साइडला डीप पॉइंटला व्हॉट अ शॉट. अगदी देखना फटका. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर केला जातोय. गॅप पाहिली फटका एक्झिक्यूट केलाय
आणखी एक आलाय चौकार. यस, अगदी मी म्हटलं, ज्या खेळाडूच्या बॅट मधून षटकार आला आणि त्याची झेल खरे तर तुम्ही मिस केली आणि त्याच खेळाडूच्या बॅट नंतर हॅलो खरे तर चौकार येताना आपण पाहिला. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा खरे तर पुरेपूर वापर केला बॅटिंग टीमनं आणि मग विकी भोईरच्या बॅट मधून खरे तर 2 चौकार 1 षटकार अशी बारदार खेळी आपण पाहिली. धावा जमल्या टोटल 16 धावा. सेकंड ओव्हर मध्ये अतिश काथार आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. आता धावानं रोखणं खरे तर गरजेचं आहे कारण पहिला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा खर्च झाल्यात. अतिश होईल सज्ज. राईट टर्म राऊंड द विकेटनं यावेळेस पहिलाच बॉल अगदी रोखून ठेवलं. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहेत मयूर भोईर आणि पहिला बॉल खरे तर आपल्याला डॉट येताना पाहायला मिळतोय. अतिश कातारा बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट न खरे तर इथून मात्र केली सुरुवात. यावेळेस पहा आणखी एक. अगदी मी म्हटलं धाबांना रोखणं खरं तर गरजेचं आहे आणि बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा डॉट बॉल येताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशची खरं तर चांगली कामगिरी. पहिल्या ओव्हरमध्ये चुक्या झाल्या खरं तर प्रेम कडून, परंतु यावेळेस खरं तर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल यावेळेस बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड साईडला चांगले फिल्डिंग डायरेक्टचा प्रयत्न तो मिस झालाय. सिंगल धाव इथून मात्र अगदी वेगाने कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं कॉम्बिनेशन 2 फलंदाजांच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळते. आणि आता स्ट्राईक एंड वरती आलाय विकी जाधव. त्याच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी आपण पाहिली आणि त्यानंतर तो विकी जाधव अद्याप स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळते. 14 धावा दपटला वरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित दुसऱ्या षटकातील इथून मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सॉरी विकीच्या खरं तर आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये 14, परंतु इथे पहा जी विकेट महत्वाची होती आणि ती विकेट तो मोठा मासा खरं तर इथे मात्र गळायला लागलाय. चांगली झेल तिथे मात्र टिपली जाते आणि इथून मात्र विकी मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. उत्तमाचं संगीत खरं तर टायगर ग्रुपचं आपल्याला ऐकायला मिळतंय. मॅच कडे जाऊयात. जे विकेट आहे ना गरजेचं होतं. त्याच्या बॅटमधून बऱ्याचशा धावा जमत होत्या. टोटल 14 धाब्यांची बारदार खेळी ज्यानं साकारली आणि तो विकी खरं तर बाद होताना आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला राहुल म्हात्रे. स्ट्राईक एंड वरती राहुल याला आपण पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज आतिश. यावेळेस खरं तर चुकी केली आहे बॅकवर्ड साईडच्या खेळाडून. यष्टीरक्षकाची त्यानंतर क्षेत्ररक्षकाची चुकी. लेग बाईटच्या स्वरूपात मिळतील टीमला टोटल 4 धावा. टोटल 21 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 21 रन्स ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी, परंतु खरे तर चुक्या घडताना पाहायला मिळत आहेत फिल्डिंग कडून. कारण अद्याप विचार केला बॅटच्या स्वरूपात अद्याप एकच धाव आली आहे या ओव्हरमध्ये. अतिशय चांगली कामगिरी. अंतिम बॉल शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील.
गोलंदाज सज्ज. राईट टर्म. राऊंड द विकेटनं हलक्या हातानं सन्मान दिला. एक धाव कंप्लीट केली. शेवटच्या बॉलवरती खरं तर सन्मान दिला आणि इथून मात्र षटक क्रमांक दुसरा होईल समाप्त आणि 22 धावा धावपटलावरती. यस, ओ टू डीजे. थँक्यू. त्यानंतर खरं तर व्यासपीठावरती आपण पाहतोय श्री आकाश शेठ भोपी यांच्या माध्यमातून खरं तर या VSCC चषकाला तब्बल 1500 रुपयांची आर्थिक सहाय्य लाभली आहे. त्यानंतर श्री बालूदादा भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा अगदी 1500 रुपयांचं योगदान खरं तर आमच्या VSCC चषकासाठी लाभलंय. त्यांचा आम्ही आमच्या मनाच्या अंतःकरणापासून खरं तर आभार व्यक्त करू इच्छितो. यावेळेस हवेमध्ये बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी आणि वारंवार चुक्या या मॅच मध्ये खरं तर आपल्याला फिल्डरांच्या पाहायला मिळत आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि तो सुद्धा सक्सेसफुल. जिथे धावा होत्या 2 तिथे कन्वर्ट केला 3 मध्ये आणि या 3 धाब्यांच्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय. 25 धावा धावपटलावरती. PSI रोशनजी कातारा यांना खरं तर आपण पाहतोय. यस, खरं तर स्क्रीन वरती आपण पाहतोय. यावेळेस पहा रोशन कातारा साहेबांना खरं तर स्क्रीन वरती आपण पाहतोय. आज खरं तर खेळ साकारताना या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी PSI म्हणून सातत्याने ज्यांची ओळख आपण पाहतो आणि ते रोशनजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये खरं तर त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. नेवाली गावातील अगदी सुपुत्र आणि मग आपलं नाव खरं तर आज उंच पातळीवर नेऊन ठेवलंय. जाऊया मॅच कडे. डॉट बॉलची समाप्ती खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा जमल्यात आणि इथून मात्र आणखी एक डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक मागील 2 बॉलांवरती खरं तर एकही धाव येताना दिसत नाहीये. महेश पाटील याला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती महेश वर केलं आक्रमण. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. राहुल मात्रे मागील 2 बॉल पासून शांतपणे उभा होता परंतु यावेळेस स्टोकलाय डीप मिड विकेट मध्ये उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे. सज्ज यावेळेस बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड साईडला डायरेक्टचा प्रयत्न. मिडल स्टंप उडवलाय आणि खरं तर आणखी एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. धक्का क्रमांक खरं तर आपण हा पाहतोय 3रा धक्का. फलंदाज मयूर
इट्स बॅक टू द डग आउट. त्याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील साहेबांचे ते शुभागमन होताना व्यासपीठावरती खरं तर आपण पाहतोय. आणि त्यांच्या समवेत अंबोजी सांगडे साहेबांना आपण पाहतोय. खरं तर सकलचं हे सत्र आणि मान्यवरांची मांदी आली खरं तर या स्पर्धेमध्ये आज मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. अविनाश खरं तर मैदानाच्या आतमध्ये झालाय. खरं तर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 32 धावा दापटल्यावरती आपण 32 रन्स ऑन द बोर्ड. नवीन गोलंदाज धीरज आलाय अंतिम ओव्हरमध्ये. स्लॉग ओव्हर शेवटचं षटक. तर किती धाव्यांचं डोंगर इथून मात्र रचलं जाईल पाहणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर आपण पाहिलं जिथे खारडी टीमनं 49 धावा बनवल्या होत्या आणि खरं तर 2 धावेनं खरं तर उंबारली टीमला हार मानावी लागली. या मॅच मध्ये कसं दृश्य राहील हे पाहणं गरजेचं आहे. अद्याप धावा जमल्या टोटल 33 धावा. यावेळेस खोदून काढलाय स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. फिल्डर आहेत उचलतील फेकतील थोडीशी मिसफील्ड थोडंसं फंबलिंग आणि त्याचा पुरेपूर फायदा खरं तर 2 फलंदाजांच्या मधोमध उचलला जातोय. कंप्लीट केल्या जात आहे तब्बल 2 धावा. 35 2 धाव्यांच्या मदतीने तब्बल 35 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पहा आणखी एक तडाखा फुलटॉस चेंडू आणि दिलाय टोला. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार. दणदणीत कणकणीत षटकार. यस खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खरं तर स्वयंसेवकांची चांगली कामगिरी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. सर्व चेंडू खरं तर अगदी त्वरित ताबडतोब खरं तर शोधून काढतायत. अगदी उन्हाचा भर आपण पाहतोय आणि त्यामध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी खरं तर त्यांची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळेस ऑन साइडच्या रिजन मध्ये डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय. खराब कॉलिंग आणि कलेक्शन मध्ये सुद्धा केली आहे चुकी आणि खरं तर 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशनजी कातारा साहेबांना आपण पाहतो PSI पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून सातत्याने ज्यांची ओळख खरं तर आपण पाहतो आणि खरं तर आज मैदानाच्या आतमध्ये ते खेळ साकारताना आपल्या टीमसाठी पाहायला मिळतात. नेवाले गावातील सुपुत्र आणि खरे तर एक शासकीय क्षेत्रामध्ये एक चांगली ओळख एक चांगली कामगिरी खरे तर यांची आपल्याला पाहायला मिळते. मॅच कडे जाऊयात. धावा जमल्या टोटल 43 धावा जमल्यात. पहा 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या पूर्वार्धातील बाकी आहे. विजय सांगडे खरं तर ऑलेंडरची कामगिरी खरं तर आपल्याला त्यांची पाहायला मिळते आणि अगदी बरेचसे स्वयंसेवक खरं तर मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. हवेमध्ये बॉल अतिशय आहेत केली चुकी झेल मात्र इथे
जमिनीला दान होताना आपल्याला पाहायला मिळते खराब कलेक्शन, परंतु बॅकअप चांगले त्यामुळे अगदी चेंडू कलेक्ट केला जातोय. मिळेल फक्त 2 धावा मिळतील. 45 रन्स ऑन दी बोर्ड. विजयजी सांगडे यांना सुद्धा आपण पाहतोय स्क्रीन वरती. खरं तर विजयजी सांगडे आपण यस प्रेक्षकांना हाय करा. आणि अगदी अशा उन्हामध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. पहा यावेळेस लफ केलाय, ठोकलाय, सीमा पार उत्तुंग असा षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 51 रन्स. षटक क्रमांक 4. पहिला पूर्वार्धाचा खेळ झाला समाप्त. 51 धावा जमल्यात. येणारे 24 चेंडू. बॅटिंग करताना नेक्स्ट इनिंग मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि गरज असेल 52 धाब्यांची. तर खरं तर इथे आम्ही मान्यवरांचा शुभ सन्मान करू इच्छितो. या स्पर्धेचे दमदार आयोजक माजी उपसरपंच संजू दादा सांगडे. आपणास विनंती असेल आपण आपले पवित्र शुभ असे खरं तर व्यासपीठावरती आपण पाहतोय जगदीश काशीनाथ सांगडे साहेब यांचा खरं तर इथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. स्पर्धेचे दमदार आयोजक संजूजी सांगडे यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतोय जगदीशजी सांगडे साहेबांचा यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जातोय. मॅच उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर इथे पाहुण्याचा शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर नेक्स्ट सन्मान असेल आकाश भोपी साहेबांचा. खरं तर आकाश दादा भोपी यांचा खरं तर इथे शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर आपण पाहूयात चंद्रकांत पाटील यांचा खरे तरी शुभ सन्मान करायचा. पहा या स्पर्धेचे दमदार आयोजक खरं तर आपण पाहतोय संजूजी सांगडे यांच्या माध्यमातून चंद्रकांतजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर नेक्स्ट सन्मान असेल अंबो सांगडे यांचा. अंबोजी सांगडे यांचा खरं तर या स्पर्धेच्या वतीने यथोचित या स्पर्धेचे दमदार आयोजक खरं तर आपण पाहतोय संजू दादा सांगडे यांच्या शुभ हस्ते अंबो सांगडे यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती खरं तर होताना आपण पाहतोय. माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन खरं तर इथे शुभ सन्मान केला जातो. आणि खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय मग ज्यांच्या आठवणी सातत्याने स्पर्धेमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतात स्वर्गीय वसंत सांगडे आणि खरं तर त्यांच्या नावाने खरं तर क्रिकेट क्लब आणि खरं तर जय हनुमान क्रिकेट संघ नितलस यांच्या माध्यमातून खरं तर VSCC चषक याचं दमदार आयोजन खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. 51 धावा जमल्यात. 52 धाव्यांचं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये. त्यानंतर आपण पाहतोय चंद्रकांतजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य खरं तर या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचा सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार करू इच्छितो. मॅच कडे वळूयात. 24 बॉल 52 धाब्यांचं टार्गेट.
आणि खरं तर आमचे साथी समालोचक लवेजी दिघे सर खरं तर पहिल्या दिवसापासून त्यांची उपस्थिती खरं तर स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचं आगमन इथे खरं तर होताना आपण पाहतोय आणि याच वळव्यात आपण आवाज ऐकूयात आमच्या साथी समालोचक लवेश दादा दिघे यांचा. येस थँक्यू व्हेरी मच प्रज्योत. सकाळच्या सत्रापासून आपण प्रज्योत याचा आपण आवाज ऐकलात. अगदी सुंदर समालोचक. काही कारणास्तव आम्हाला थोडंसं डिले झालं आजच्या दिवसामध्ये. आज सुपर संडे आणि फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये चांगली साथ लाभली आम्हाला प्रज्योत पाटील या समालोचकाची. अगदी चांगलं शुद्ध मराठी गोडवा चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली. चालू असलेली मॅच आपण पाहू शकाल वाकलन वर्सेस गौरी स्पोर्ट्स नेवाली या दोन टीम दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धीरज काथारा आणि महेश ही जोडी आपण पाहणार आहोत. कालच गौरी स्पोर्ट्स नेवाली चे लॉर्ड्स मला वाटते झाले. अगदी 25 ते 26 तारखेपासून मला वाटते नेवालीला देखील आमदार चषक ही स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळणार आहे. अगदी मोठी स्पर्धा असते. मुख्य आयोजक राजेश शेठ काथारा यांच्या संकल्पने साकार झालेली ती स्पर्धा आपण 2025-26 मध्ये एन्जॉय करणार आहोत. गोलंदाजी मार्कवर पहिला षटक घेऊन उद्देश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण इथे पाहतोय. एक साईडला वाकलन आणि त्यांच्या अगेन्स्ट गौरी स्पोर्ट्स नेवाली या दोन टीम दरम्यान मॅच. उद्याचा पुढचा बॉल यावेळी ऑन साईडला प्रहार केलाय. इनफील्डला क्लिअर केला त्या चेंडू ऑन साईडला मिड विकेट रिझर्व मध्ये. वन बाउंस सीमारेषा पार. 4 रन. महेशच्या बॅट मधून निघालेला हा प्रहार आपण पाहिला. चौकार आणि 4 धाब्याने धाव फलक पुढे जाईल. टोटल 5 धावा धावा फलकावरती टार्गेट सेट केले. टोटल 52 धाब्यांचं लक्ष. 4 षटकाचा सामना आणि इथून पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करत असताना कारण 52 धावेचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर तुम्ही याला मात्र सुरुवात चांगली करावी लागेल. चला चेंडू गेला असेल तर त्वरित मैदानाच्या हातमध्ये द्या. अजय सांगडे देखील उपस्थित आहेत तिथे. चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला गेले 5 दिवस लाभतंय. त्यांचं देखील आम्ही FIACC चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले आहेत आजच्या दिवसामध्ये त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आपण पाहिला. वन बाउन्स ताकीद दिली जाते. स्क्वेअर लेग पंच पंचांच्या भूमिकेमध्ये राम पाटील सर आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच हरिश्चंद्र फडके सर वलवली. 5 दिवसापासून अगदी चोख कामगिरी बजावत असताना दोन्ही पंच आपण पाहतो. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली संघ. टोटल 5 धावा फलकावरती. गोलंदाजाचं देखील मी कौतुक करेल. उद्देश पाटील अप्रतिम गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये यावेळी देखील प्रहार केलाय. दिशा चुकीची आणि तिथे मात्र फाईन लेग रिजन मध्ये चुकीला माफी नाही. चेंडू वन बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. चार धावेच्या मदतीनं टोटल धाव संख्या पुढे जाते. टोटल 9 धावा फलकावरती. 52 धावांचं लक्ष भलमोठं ठेवलंय वाकलन या टीमने. त्याचा पाठलाग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली संघ राजेश शेठ काथार यांचा संघ आपण इथे पाहतोय. आदरणीय भरत शेठ भोपे यांचा शुभागमन होतंय. साहेब आपलं FIACC चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. अशा रीतीने षटकाची झाले समाप्ती. 52 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली संघ बिनबाद 10 या आकड्यावरती. आता येणारे बॉल 18 आणि धाव संख्येची गरज असेल 42.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 10 लागले. सुरुवात चांगली राहिली ती म्हणजे गौरी स्पोर्ट नेवाली या संघाची. 52 धावेंचा पाठलाग करायचा आणि 52 धावेंचा पाठलाग करत असताना सुरुवात 10 धावा धावा फलकावरती. 18 बॉल अजूनही 42 धावेंची गरज. संघर्ष इथून करावा लागेल. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली संघाला ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू तैनात. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. सिंगल डबलने काम बनणार नाही. इथून मात्र मोठे फटके येणं अनिवार्य राहील कारण प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका 1-2 चौकार हे मारावेच लागतील सामना जिंकायचा असेल तर. मागील मॅच मध्ये खार्डे टीम संघ जिंकलाय. पुढील फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दिवसाचा विचार केला नेवालेपाडा टीम सुपर 5 मध्ये दाखल झाला. त्यानंतर साक्षी 11 नारिवली हा टीम देखील सुपर 5 मध्ये दाखल झाला. त्यानंतर चॅलेंजर्स बेलवली 40+ आणि राजाराणी घोट कालच्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये दाखल झाले. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल ही मात्र येणारे वेळ काळ जरूर सांगून जाईल. पॉवर प्लेचा षटक यावेळी देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझल्ट मध्ये खेळाडू परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू वन टॉस ओव्हर दी लाईन. दॅट्स अ 4 रन. चार धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल 15 धावा धावा फलकावरती. परंतु आज धीरज काथाराच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मोठे फटके मारण्यासाठी धीरज देखील ओळखला जातो. चौकार षटकार चांगल्या प्रकारे मारत असतो बऱ्याच टुर्नामेंट मध्ये. आणि या मॅच मध्ये कशा प्रकारे गौरी स्पोर्ट नेवाली संघ खेळेल, 52 धावेंचा लक्ष कसा प्रवास राहील हे मात्र थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजेल. कोणता संघ पुढील फेरीमध्ये जाईल हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. आता ऑन साइडला 4 फिल्डर ठेवलेत म्हणजे फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अशी फिल्डिंगची सजावट. हो यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. झेलची संधी आणि विकेटचं पतन. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली संघाला. फलंदाज धीरज काताराबाद. बिग फिश इन द नेट. धीरज काथाराला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. धाव संख्या स्थिर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पार्थ पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालाय. अगदी स्लो रन होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पिक करू शकला नाही. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालं नाही. झेल देखील मोतीराम भोईर या गोलंदाजाने चांगला घेतला. मोतीराम याचा पुढील बॉल. चांगली गोलंदाजी अद्याप. एक चौकार मारल्यानंतर कमबॅक करत असताना यावेळी लोअर फुल टॉस. पॅनल स्वीपचा हाता टाका. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 रन. यस थँक्यू. षटकार ठोकलाय पार्थ पाटीलने. आले आले आपले इरादे स्पष्ट केले. धाव संख्येचा पाठलाग करत असताना तुम्हाला असे मोठे फटके येणं गरजेचं कारण 52 धावेंचा प्रवास करायचा आहे. हो यावेळी देखील कनेक्शन पाहावं लागेल. एलिव्हेशन मिळेल का? मिड विकेट रिझल्ट मध्ये सोपा झेल ड्रॉप केला जातोय. त्या कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील आणि ही थ्रो एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळेल. पंचाचा इशारा. नॉट आउट म्हणजेच ओव्हर थ्रो ची धाव इथं चोरली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. इथं मिड विकेट रिझर्व मध्ये फसला होता खरं तर फटका आणि तिथे मात्र कॅच सोडला जातोय मिड विकेटला आणि जीवनदान जरूर मिळते पार्थ पाटील या फलंदाजाला कारण पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता पार्थ पाटीलने आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवण्याची जरूर संधी होती आणि तिथे मात्र संधी गमावली आहे. आता मात्र इथून पार्थ पाटील कशा प्रकारे बॅटिंग करेल. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा मिळालेत. 2 धावेच्या मदतीनं
संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 धावा एक बाद अशी सुरुवात गौरी स्पोर्ट नेवाले संघ. धाव संख्येची सरासरी आपण जर पाहिली तर चांगली सरासरी अद्याप राखलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. एज लागले विकेटचं पतन, कॉट बिहाइंड द विकेट. सेकंड अटॅम्प्ट मध्ये कॅच जज केला जातोय. आणखीन एक धक्का, पार्थ पाटील मैदानाच्या बाहेर. थँक्यू थँक्यू डिझे ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. उन्हाचा तडाखा आहे त्यामुळे 2 मिनिट आपण जरूर इथं ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाणार आहोत. थँक्यू डिझे. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाले संघाने बनवल्या 23 धावा. आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि धावा संख्येची गरज 29 धावा, म्हणजेच 14.50 ची सरासरी गाठायची बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाले संघाला. खाडी टीमला आम्ही विनंती करू की यानंतर विनर हा सामना खेळवला जाणार आहे, त्यामुळे आपण सज्ज राहायचंय. या 2 टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो तुम्हाला लगेच फाईट बॅक करेल याच्याकडे लक्ष असू द्या. खार्डे टीम आपण कुठेही जाऊ नका. 12 चेंडू 29 धावेचं लक्ष. काटेकी टक्कर, मुकाबला तगडा होईल यामध्ये येथील मात्र शंका नाहीये. रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आज सुपर संडे म्हटलं की मॅचेस देखील तेवढ्याच चांगल्या पाहायला मिळतात. तिसरा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये तिसरा गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट साठी सज्ज होत असताना आपण पाहतो निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. सलामी दिलेला बॅटर लेफ्ट हँडर महेश पाटील अजूनही क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पहिलाच फुल टॉस प्रहार केलाय फाईन लेग रिझन मध्ये. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. थँक्यू. ज्या षटकाची गरज होती तो षटकार ठोकलाय सलामीला आलेला बॅट्समन महेश पाटील या फलंदाजाने. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. महेशच्या बॅट मधून आपण पाहिलं 2 चौकार आले आणि हा माइटी हिट. षटकार 11 बॉल आणि 23 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅट मधून आपण पाहतो. 11 बॉल आणि 23 धावांची गरज आहे, माफ करा. 11 balls 23 रन्स रिक्वायर्ड. हो, यावेळी एज लागलाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव कंप्लीट केली जाते सहजरित्या. दुसरी धावेचा प्रयत्न, फेकी चांगली. रनआउट ची संधी झाली असती, डायरेक्ट हिट बनला असता तर काम बनून गेलं असतं. यावेळी मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने टोटल धाव संख्या पुढे जाईल. टोटल 30 धावा फलकावरती, म्हणजे 22 धावांची अजूनही गरज आहे. 10 बॉल 22 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट जरूर निर्माण झालाय. एखादा मोठा फटका मॅच मध्ये अजून शिरकाव करेल गौरी स्पोर्ट नेवाले संघ. डॉट बॉल प्रेशर बनून जाईल या मॅच मध्ये.
इथून गोलंदाजी कशी राहील निलेश भोईर या गोलंदाजाचे ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. अँगल चेंज केलाय आता ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये तयार. चौथ्या क्रमांकावरती अतुल आलाय. अतुल काथारा मैदानाच्या आतमध्ये. इथून कशा प्रकारे अतुलची बॅटिंग राहील, साथ देईल का महेश या फलंदाजाला. सलामीला महेश आक्रमण रवैया जरूर आता त्याने वापरलेला आहे. फिल्डिंगची सजावट सारखी चेंज करत असताना, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, डोकेदुखी आहे कॅप्टनसाठी. प्रत्येक चेंडूगणीस फिल्डिंग चेंज करावी लागते, अंपायरला देखील कसरत करावी लागते. गोलंदाज तयार पुन्हा. चला थोडं स्पीडअप घ्या, फायनल डे आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय त्वरित जलद गतीने सामने चालू करायचे. खूप यावेळी लागली होती, पताचा इशारा येतोय. एक धाव कंप्लीट. लाऊड अपील लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला फलंदाज अतुल या फलंदाजाचा, परंतु कनेक्शन खराब राहिलं. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही त्यामुळे मिळेल फक्त लेग बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल. आणि सिंगलच्या मधून टोटल 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावा फलकावरती 2 बाद अशी सुरुवात गौरी स्पोर्ट नेवाली या संघाची आपण पाहतो. यानंतर खडी टीम आपण सज्ज राहायचंय. यावेळी स्लॉटमध्ये बॉल होता. प्लेड अँड मिस. लाऊड अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपीलमध्ये. अगदी रडारमध्ये चेंडू आला होता महेशच्या बॅटमध्ये आपण पाहतो. महेशच्या रडारमध्ये चेंडू होता. महेश पाटील हा फलंदाजी करत असताना ऑन साईडला चेंडू फटकवायचा होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. हा डॉट बॉल बऱ्याचसा प्रेशर बनून जाईल गौरी स्पोर्ट नेवाली संघासमोर. इथून एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये शिरकाव जरूर करेल नेवाली टीम. गोलंदाज तयार. यावेळी ऑफस्टिकला शपलून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडवलाय. इथे थोडंसं फंबल झाले, फिल्डर साचपले तिथे, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल 33 धावा धावा फलकावरती लागलेत. अजूनही बऱ्याचशा धावा बॅलन्स आहेत. 7 बॉल 19 धावेची गरज. अंतिम बॉल हा खूप इम्पॉर्टंट आहे. या चेंडूवरती महेश पाटील जरूर विचार केला एखादा मोठा फटका मॅचमध्ये कमबॅक, एखादा डॉट बॉल पूर्णपणे प्रेशर, त्यामुळे हा बॉल खूप इम्पॉर्टंट. 3ऱ्या षटकातल्या आपण निलेश भोईरचा हा बॉल पाहतोय. अंतिम बॉल आणि या चेंडूवर देखील लाऊड अपील केली. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि अशा रीतीनं 2 धावा तिथं लेग बाईच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 35. आता समीकरण येणार असेल 6 बॉल आणि 17 धाब्यांची गरज. चला प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मीटिंग नको, टीम वॉकलन आम्ही तुम्हाला विनंती करतोय. मॅच लगेच ऑन करा. 6 बॉल 17 धावेची गरज. तगडा मुकाबला खरं तर पाहायला मिळतोय. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. 6 चेंडू 17 धावेची गरज. पहिले 2 बॉल खूप इम्पॉर्टंट असतील दोन्ही टीमसाठी. पहिले 2 बॉलमध्ये धावा कमी आल्या तर मॅच बनून जाईल वाकलन संघाकडे. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये शिरकाव करेल गौरी स्पोर्ट नेवाली हा संघ आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखल झालाय. अविनाश भोईर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. कशा प्रकारे गोलंदाजी राहील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. चला खालडी टीम आपण देखील सज्ज राहा. संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अविनाश गोलंदाजीसाठी स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय. अविनाश भोईर 6 बॉल 17 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये
गौरी स्पोर्ट नेवाले या संघाला. इथून कशा प्रकारे बॅटिंग राहील. महेश पाटील आणि अतुल काथारा हे दोन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. सलामीला आलेला महेश पाटीलवर पूर्णपणे जबाबदारी आणि जरुरीतून खेळावं लागेल. हो, यावेळी पहिलाच बॉल टप्पा टाकल्यानंतर अपटी बार आणि पंचांचा इशारा. यस, इट इज अ वाईट बॉल. टप्पा खाल्ल्यानंतर अतिरिक्त उसळ घेणारा हा बॉल अगदी डोक्याच्या वरून गेला होता हा बॉल, त्यामुळे पंचांनी लगेच हेरला आणि लगेच निर्णय दिला. हा बॉल वाईड असेल, म्हणजेच पुन्हा चेंडू डिलिव्हर करावा लागेल. आता धाव संख्येची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर 6 चेंडू आणि 16 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. टोटल 36 धावा फलकावरती लागलेले आहेत. चांगले मॅच. ओ द विकेट, गोलंदाज तयार. ओ, यावेळी क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. हा चेंडू डॉट घेतला जातोय. जेवढे डॉट चेंडू केलाल तेवढा मात्र प्रेशर पूर्णपणे बॅटिंग टीमवर असेल, नेवाली या टीमवरती. त्यामुळे इथून तुम्हाला सिंगल डबल किंवा मोठे फटके येणं तेवढंच गरजेचं. महेश सारखा ओपनिंगला आलेला बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, त्यामुळे महेशला कुठेतरी स्ट्राईकवर घेऊन येणं खूप गरजेचं. इथे मात्र पहा डेप्स स्क्वेअर ग्रीजर मध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. मच निडेड चौकार. बॅट्समन अतुल काथाराच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. आता समीकरण येणारे 4 बॉल आणि 2 मायटी हिटची गरज, 12 धाब्यांची गरज. चार बॉल 12 धावेची गरज. तीन चेंडू 10 धावेची गरज आहे. तीन चेंडू 10 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. चांगले मॅच, दोन्ही टीम संघर्ष करत असताना इथून मात्र झेल सोडला. 2 झेल सोडलेत वाकलन टीमने. खराब क्षेत्ररक्षण फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 10 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल अतुल काथारा बॅटिंगसाठी. हो, यावेळी अकुट्टाप्याचा चेंडू एज लागलाय. पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू तैनात आणि मिळेल फक्त सिंगल. इथून मात्र सिंगल डबलने काम बनणार नाही, मोठ्या फटक्याची आवश्यकता. आता मात्र समीकरण बदलेल. येणारे बॉल शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. 2 चेंडू 9 धावा. एखादा मोठा फटका या चेंडूवरती येणं तेवढंच गरजेचं. सलामीला आलेला बॅट्समन महेशवरती फार अपेक्षा आहेत नेवाली टीमच्या, कारण ताकद, नजाकत आणि विस्फोटक बॅटर म्हणून ओळखला जातो महेश पाटील. आणि इथून मात्र अंतिम 2 बॉल 9 धावा करून संघाला विजय मिळवून देईल का हे पाहणं तेवढंच महत्वाचं राहील. 2 चेंडू 9 धावेची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा अविनाश भोईर मैदानाच्या आतमध्ये तयार. अविनाशचं षटक पाहिलं तर चांगली गोलंदाजी मी म्हणेन. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा इथून वाचवल्या जात आहेत. 2 चेंडू 9 धावा. थोडं स्पीडअप करा पहा वाकलन टीम, आपण अतिरिक्त वेळ खर्च करताय. खाडे टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. या 2 टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो लगेच त्यांना फाईट बॅक करेल. विनर विनर असा सामना खेळवला जातोय. मॅच ऑन आहे. 2 चेंडू 9 धावेची गरज. स्लॉट मध्ये चेंडू ऑन साईडला भिरकावला. मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू दूरवरून इथून चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. आणि ही मॅच मधली पूर्णपणे हवा काढले वाकलन टीमने. चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून हा सामना पूर्णपणे त्यांच्याकडे झुकलाय. एखादा मोठा फटका आला तर चांगली मॅच पाहायला मिळाली असती, परंतु आता 1 बॉल आणि 8 धावेची गरज. म्हणजे इथून मात्र एखादा बीमर बॉलच इथून वाचू शकतो. गौरी स्पोर्ट नेवाले संघाला चांगला फाईट बॅक राहिला. 52 धावेंचा प्रवास सकाळच्या सत्रामध्ये करायचा होता. चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत होते, परंतु बॅटिंग ज्या प्रकारे
व्हायला पाहिजे होती ती मात्र झाली नाही नेवाली टीमकडून. त्यामुळे थोडासा बॅकफुटला ढकलला जातोय गौरी स्पोर्ट नेवाली हा संघ. एक बॉल 8 धावेची गरज. एखादा बिमर चेंडू खराब बॉल मॅचमध्ये इन करेल. फुल टॉस बॉल शेवट गोड केलाय. थोडा लेट झाला परंतु या चेंडूवरती षटकार घेतलाय बा. हार्ड लक टीम गौरी स्पोर्ट नेवाली विजयी संघ ठरतोय. वाकलन पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आणि नेवालीला देखील आपण पुढील टुर्नामेंटसाठी हार्दिक शुभेच्छा देऊ. अवघ्या एका धावेने सामना गमावा लागला. एक चेंडूमध्ये 8 धावेची गरज असताना ठोकला षटकार. आणि मागील मॅच देखील आपण पाहिलं अगदी रफ अँड टफ झाली. खाली टीम 2 धावेने जिंकली. त्यामुळं आज सुपर संडे म्हणले की मॅचेस चांगल्या पाहायला मिळतात आणि तशाच मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय रोमहर्षक.